आणि या देशाला अस्तित्वात ठेवण्यासाठी, या देशाचा विकास करण्यासाठी बारी समाजाचं, बरई समाजाचं, तांबोळी समाजाचं, चौरशिया समाजाचं, या सर्व आपल्या समाजाचं भरपूर योगदान आहे। या देशाच्या विकासासाठी या आपल्या समाजाचं योगदान आहे आणि या आपल्या समाजामध्ये, आपल्या समाजाच्या, आपल्या देशाच्या विकासामध्ये महिलांचं किती पार्टिसिपेशन आहे, किती सहभाग आहे, यावरती मी आज तुमच्या पुढे बोलणार आहे। ज्या वेळेला आपण महिलांचा विचार करतो त्या वेळेला आपला दिसायला हव्या मैदानावरती, रणांगणावरती धारातीर्थ पडलेल्या झाशीच्या राणी आपल्याला दिसायला हव्या। स्त्री शिक्षणासाठी झटलेल्या सावित्रीबाई फुले आपल्याला दिसायला हवा। आजपर्यंत बोलल्या जात होतं की पोलीस विभागामध्ये स्त्रिया काही करू शकत नाही, पण आदरणीय किरण बेदींनी आपल्याला दाखवलं की स्त्रिया सुद्धा पुढे जाऊन पोलीस डिपार्टमेंट सांभाळू शकतात। त्याच्यानंतर राजकारणामध्ये आदरणीय इंदिरा गांधींनी दाखवून दिलेला की एक स्त्री पूर्ण देश सांभाळू शकतो। त्याच्यामुळे स्त्री ही फक्त चूल आणि मूल यापुरती लिमिटेड असते, मर्यादित असते, ही बाब चुकीची ठरलेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रियांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा। आज आपण म्हणतो की विद्येची देवता सरस्वती आहे, पण विद्येची देवता जरी एक स्त्री असली तरी या समाजामध्ये स्त्रियांना शिक्षण द्यावं ही प्रत्येकाची वृत्ती नाही आहे। ग्रामीण भागामध्ये बघितलं आपण तर स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल एवढा अवेअरनेस नाही। स्त्रियांना शिक्षण दिलं तर ती काय करतील, शेवटी तिचं लग्नच विसरायला नको। त्याच्यानंतर प्रश्न येतो विकासाचा विचार करताना, देशाच्या विकासाचा विचार करताना आपण ज्या वेळेला स्त्रियांचा विचार करतो त्यावेळेला आपण 4 पैलूचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे। ते 4 पैलू म्हणजे राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक। जर का आपण आर्थिक क्षेत्राचा विचार केला तर आर्थिक क्षेत्रामध्ये किती महिलांना रोजगार आहे, सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। आपण ज्या वेळेला सावित्रीबाई फुले यांचा विचार करतो, यांच्या विचारांचा विचार करतो, यांच्या जीवनाचा विचार करतो, तेव्हा यांच्या जीवनाचा विचार करताना आपल्याला सर्वथा त्यावेळची परिस्थिती समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। जोपर्यंत आपण त्यावेळची परिस्थिती, त्यावेळचा समाज समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला सावित्रीबाई समजणार नाही, त्यांचे कार्य समजणार नाही। आपण जर त्यावेळच्या समाजाचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्याची चळवळ चालू होती, ब्रिटिशांचं राज्य होतं आणि मोठ्या प्रमाणात चळवळी चालू होत्या। तर दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या स्त्रीमुक्तीचे कार्य करत होते, स्त्रीमुक्तीचं कार्य त्यांचं चालू होतं। आणि त्याच प्रकारे त्या काळामध्ये अनेक अशा प्रथा होत्या ज्या प्रथेवरती आघात घालणं अतिशय महत्त्वाचं होतं। स्त्रियांना जखडून ठेवलेलं होतं आणि स्त्रियांना या सर्व बंधनातून बाहेर पडणं अतिशय महत्त्वाचं होतं। त्यावेळेला जर आपण प्रथेचा विचार केला तर सती प्रथा, विधवांच्या अनेक समस्या, बालविवाह, जठरविवाह, केशवपण अशा अनेक प्रथा होत्या। एखाद्या महिलेच्या पतीचं जर का निधन झालं तर त्या महिलेला त्या पतीच्या चितेवरती उडी टाकावी लागत होती, म्हणजे सती प्रथा। विधवांच्या अनेक समस्या होत्या, विधवांचे विवाह होत नव्हते किंवा विधवांचा पुनर्विवाहाचा विचारच त्यावेळेला रुजलेला नव्हता। जठरविवाह मोठ्या प्रमाणात होत होते, बालविवाह मोठ्या प्रमाणात होत होते। यासारख्या अनेक समस्या होत्या ज्या समस्येने महिलेला, स्त्रियांना जखडून ठेवलं होतं। उंबरठ्याच्या बाहेर त्यांना जाण्याचा अधिकार नव्हता, त्यांना त्यांच्या मनाने निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, सामोर जाण्याचा अधिकार नव्हता। समाज जे म्हणेल तेच त्यांना ऐकावं लागत होतं, त्याचप्रमाणे चालावं लागत होतं। एवढंच नव्हे तर शिक्षणाचा अधिकार सुद्धा नव्हता। जर स्त्रियांनी शिक्षण घेतलं तर त्या अक्षराच्या अड्या होतील अशी एक मानसिकता तिथे होती। एवढंच नाही तर महिलांनी शिक्षण घेतलं तर तिच्या पतीचं निधन होईल, या सुद्धा गोष्टी, या भ्रामक कल्पना स्त्रियांच्या डोक्यात रुजवलेल्या होत्या। आणि या सर्व समस्या असलेल्या काळामध्ये, प्रथा असलेल्या काळामध्ये जन्म झाला तो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा। सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे।
सावित्रीबाई फुलेंचा 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला। त्यानंतर 9 वर्षाने म्हणजे ज्या वेळेला सावित्रीबाई फुले 9 वर्षाच्या होत्या आणि महात्मा ज्योतिबा फुले 13 वर्षाचे होते, त्यावेळेला या दोघांचा विवाह झाला। महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक कार्य करतच होते आणि त्यांच्या सामाजिक कार्याला जे काही सहकार्य आहे ते सावित्रीबाई फुलेंचं मिळालं। महात्मा ज्योतिबा फुलेंनी बघितलं की सावित्रीबाईंना सुद्धा शिक्षणाची आवड आहे आणि आपल्याला जर का या देशामध्ये या समाजांमध्ये मुलींना सुशिक्षित करायचं असेल तर अगोदर आपल्या घरापासून सुरुवात करणे हे अतिशय महत्त्वाचं होतं। म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी आधी सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं। सावित्रीबाई फुलेंना महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षण हे घरीच दिलं आणि प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी अहमदनगरला मिशनरी शाळाच होत्या। ब्रिटिशांचं राज्य आपल्या देशात होतं, त्यामुळे इथे मिशनरी शाळा चालत होत्या ज्या शाळेमध्ये मुली शिकत होत्या। तर अहमदनगरला त्यांनी हे सगळं बघितलं होतं आणि हे सगळं बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की ब्रिटिश लोक एवढे सुशिक्षित आहेत तर आपला समाज का नाही, आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। अशाच काही शाळा जर का आपण आपल्या समाजामध्ये काढल्या तर हे जे काही स्त्रियांना बांधून ठेवलेले जोखड आहे, ज्या प्रथा आहे, दुसऱ्या देशांचा विचार केला तर त्यांच्या देशामध्ये पुरुष आणि महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये खांद्याला खांदा मिळून काम करतात, खांद्याला खांदा मिळून पुढे जातात। आपण अमेरिका बघितलं, इंग्लंड बघितलं, कुठलाही देश बघा, तिथला जर राष्ट्रपती एखादा पुरुष असेल तरी सुद्धा त्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये तिथल्या लेडीजचा, महिलेचा सक्षम पाठिंबा असतो किंवा इन्व्हॉल्वेशन असतं, सहभाग असतो। प्रत्येक मीटिंग्सला जेव्हा ओबामा आले तेव्हा त्यांची मिसेस आलेली, जेव्हा कुठलाही देश, रशिया असो की कुठलाही देश असो, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी असतात, कारण त्यांना माहिती असतं आपला देश जर सक्षम करायचा असेल, पुढे न्यायचा असेल तर फक्त पुरुष समोर जाऊन चालणार नाही, तर एक महिला सुद्धा पुढे येऊन तिने डिसिजन मेकिंग मध्ये आपलं पार्टिसिपेशन दाखवावं। त्यावेळेलाच महिलांच्या समस्या काय या पुढे येतील। सामाजिक जर आपण म्हटलं तर आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा घेतला जातो। हुंडा ही अतिशय वाईट प्रथा आहे आणि या प्रथेमुळे समाज पुढे जाऊ शकत नाही। शासनाने हुंडा विरोधी कायदा केलेला आहे, पण कायदा असून सुद्धा सर्व